तिथं असं काही नाही आहे. लाईनीत सगळे आमच्याबरोबर इतर काही मंडळी बसलेले होते आणि तो होम हवन असतो. तो होम हवन त्यांच्या पद्धतीप्रमाणे जे काय ब्राह्मण 11, 12, 15 काय असतात ते करतात, त्याप्रमाणे आम्ही तो केला होता. आता हे जर वसंत मोरेने पहिलं जर आम्हाला विचारलं असतं तर त्यांना पण घेऊन गेलो असतो आम्ही. त्यांनाही सांगितलं असतं तर त्यांना निवडणुकीला उभं राहायचं होतं तर त्यांनी काही लोकांचा सल्ला पण घ्यायला पाहिजे होता. नंतर डिपॉझिट जप्त झालं नसतं त्यांचं आणि त्यांना पुढच्या वेळेला मी स्वतः घेऊन जाईल बगलामुखी मातेच्या इथं आणि मग तिथं त्यांची ती पूजापाठ मी करून देतो. अघोरी पूजा होती आणि त्याचबरोबर ते ज्या प्रकारे तुम्ही त्या आगीमध्ये जे काही टाकतात ती स्टाईलवरती त्यांनी म्हटलं की तुम्ही बघा कशा प्रकारे टाकताय तो त्या आगीमध्ये. त्यात काय देवीला आवाज जायला पाहिजे ना, कारण देऊळ दुसरीकडं आणि होमवणीकडं, त्या देवीला पण तेवढा मोठ्यानं आवाज जायला पाहिजे की आपला भक्त काय माझ्या नावाने टाकतोय काय म्हणतोय, म्हणजे दुसरं काही नसतं. होम हवनमध्ये जे काय टाकायचे जे पदार्थ असतात तेच आम्ही टाकत असतो. ते फक्त जरा आवाज जास्त करून मोठ्याने टाकायचे असतात, ह्याच्या पलीकडं दुसरं काही नसतं. पण जर त्यांची खरोखर जर इच्छा असेल वसंत मोरेंची तर त्यांना मी कधी पण घेऊन जाऊ शकतो. सर Zee24चा खूप गाजलेला कार्यक्रम आहे थ्रू द पॉईंट, त्याच्यावर तुमची मुलाखत झालेली आणि त्या मुलाखतीनंतर आता असे आरोप उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे गटाकडून केली जातात असं वाटतं का? ते करणारच होते, ते काय प्रश्न नाही आणि ते सगळं गृहीत धरूनच आम्ही बोललो. आम्ही वस्तुस्थिती मांडलेली आहे. त्यात जर काय चुकीचं असेल तर त्यांनी सांगावं, आम्ही 2 पावलं पाठीपुढे सरकू शकतो. पण ज्यावेळेला आम्ही वस्तुस्थिती सांगितली ही, ह्याच्यामध्ये कित्येक लोकांना सगळ्यांना माहिती आहे, कित्येक लोकांचे फोन आले की सेठ व्यवस्थित बोलला, चांगला आहे, कोणीतरी कधी नाही कधीतरी बोलणं गरजेचं होतं, एवढं मला सगळ्यांचे फोन आले आणि त्यामुळे मला काय त्याची काळजी नाही. सर इलेक्शन जिंकण्यासाठी ही अघोरी पूजा केली असे थेट म्हटले ते नाही, ठीक आहे ना. आता मग त्यांचे कोणी हात धरलेत, त्यांनी आता ते जर कोणाला काय देवाला मानतच नसतील त्याला आमचा दोष आहे का? आम्ही मगही सांगितलेलं, आम्ही पंढरपूरला जातो, आळंदीला जातो, शिर्डीला जातो, तुळजाभवानीला जातो, महालक्ष्मीला जातो. आता परवा मी शनिवारी ह्याला सिद्धिविनायकला गेलो होतो, कारण गणेश भक्त असल्यामुळे आम्ही तिथेही जातो. मग आम्ही देवाकडे जाऊ नाही का? तुमचे जर कोणी हात धरले असतील त्याला आमचा काय दोष आहे? आणि जर तुम्हाला जर काय तसं काय प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला आम्ही घेऊन जाऊ शकतो आपल्या बगलामुखी मातेकडं. प्रत्येकाचा विश्वास पाहिजे, तुमची नीतिमत्ता चांगली पाहिजे, तर मग सगळं चांगलं घडतं. सर पालकमंत्री पदावरची शिक्कामोर्तब आपल्यावरती होतं अशा काही बातम्या येत आहेत, असे राजकारण वारे वाहू लागलेत का शिवसेना हे पालकमंत्रीपद मिळणार आहे जी तुमची इच्छा होती? आम्ही आमचे जे काय आता 3 नेते आहेत महायुतीतले, मुख्यमंत्री साहेब, देवेंद्रजी शिंदेसाहेब आणि अजितदादा, हे तिघांवरती सोपवलेलं आहे. तिघंजणं जो काही निर्णय करतील आम्हाला मान्य असणार. नक्कीच हे होते भरत गोगावले यांनी ते सर्व आरोप आहेत ते फेटाळलेले आहेत. जी पूजा आम्ही लोकांमध्ये केली होती ती कोणती अघोरी पूजा नव्हती आणि वेळ आली तर वसंत मोरेंना काय गरज पडली तर मी ती पूजा त्यांच्यासाठीही घडून आणू शकतो असंही त्यांनी म्हटलेलं आहे. इंदोरला ते स्वतः घेऊन जातील असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच जी राजकारण तापलेलं आहे ह्या अघोरी पूजेवर त्याच्यावरती कुठेतरी प्रश्न एक पूर्णविराम गोगावले यांनी लागवलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई.